अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान समजून घेऊ. मग शून्य मशागत तंत्रज्ञान काय व्याख्या आहे की एकदाच नांगरणी आहे, एकदाच रोट्यावटर आहे, एकदाच सगळं अगदी रान तयार करून बेड पाडायचे. बेड तर कळताय बाळा तुम्हाला, बेड कळतात, ते बेड मोडायचे आणि हे बेड एकदाचे ताळले की आपण जिंकलो शेतामध्ये. आपल्या आई वडिलांचे कष्ट कमी झाले, आई वडिलांचे कष्ट कमी झाले. शेतामध्ये राब राब रखरखत्या उन्हामध्ये राब राब राबतं आई वडील आपले आणि आपल्याला शिक्षणासाठी पैसा तयार करते. पैसा कुठून येतो? शेतीमधून येतो. म्हणून शेतीमध्ये उत्पादन वाढवण्याकरता आपले आई वडील राब राब राबत असतात. म्हणून आपण हे तंत्रज्ञान आपल्या आई वडिलांना इथून गेल्यावर सांगायचं आहे. हे तंत्रज्ञान काय? हे तंत्रज्ञान आहे शून्य मशागत तंत्रज्ञान. हे आणलं कोणी? नानाजी देशमुख उसरलेली प्रकल्पावरून आणलंय आणि या प्रकल्पामध्ये हे सगळं तंत्रज्ञान आल्यावर आपण आपल्या आई वडिलांना सांगायचं की पप्पा किंवा काका किंवा अण्णा, मला एकदाच आता तुम्ही रान नांगरा, पुन्हा नांगरायचं नाही. आणि आपल्या गावामध्ये काही झालंय 6 एकर, पण सगळीकडे हे शून्य मशागत तंत्रज्ञान होईल असं तुम्ही त्या आई वडिलांना सांगायचं आहे. इथपर्यंत समजलं आपल्याला? इथं काही शंका? पण एकदाच नांगर. मग काय करायचं? बेड पाडल्यानंतर बेड मोडायचा नाही आणि बेड मध्ये बेड तारी त्याला कोण मार, बेड तारला पाहिजे. बेड तारला म्हणजे तो बेड मोडला गेला नाही पाहिजे. आणि बेडवर आहे कापणी, बेडवर आहे कापणी. कापणी इथं उपटणी नाही. मग कापूस असेल तर कापणी असेल, मका तर कापतो आपण, बाजरी कापतो आपण, ज्वारी कापतो आपण. ही कापणी करायची. कापणी केल्यामुळे काय होतं? त्या बेडवर सगळे मुळांचा बाजार वाढलाय. खाली मुळं असतात ना, जसे जमिनीवर खाली बेडवर सगळे मुळं राहतील. मग हे मुळं तिथं त्याच्या जागेवर राहतील आणि जागेवर ते कुजतील. आणि आपण जसं गांडुळाचा अभ्यास शिकतोय, आता इथं आपल्या गावात गांडूळ कचरा कुजण्यासाठी हॉल बांधले ना, मोठमोठे अवध बांधले का नाही? आणि अवध बांधले त्याला नायडेक म्हणतो आपण. आणि नायडेक तयार झाले आपल्या गावामध्ये. तसा आपला शेतामध्ये एक प्रकारचा नायडेकच आहे. म्हणजे जागेवरच कचरा, जागेवरच खोडं, जागेवरच मुळं. पण बेडमध्ये काय काय बेडमध्ये कोणी सांगा, बेड तारायचे का मोडायचे? तारायचे. मोठ्याने तारायचे ना बेड आपल्याला? आपल्याला बेड तारायचे आहे, बेड मोडायचे नाहीये, पुन्हा ओखरणी नाही, पुन्हा नांगरणी नाही. इथपर्यंत समजलं आपल्याला? म्हणजेच निंदणी खुरपणी बंद. मग तुम्ही म्हणता गवताचं काय करायचं? आपल्याला गवत झाल्या पिकाचं काय करायचं? तर शिफारशी प्रमाणात तणनाशकाचा वापर करायचा. तुम्ही हेही म्हणताल की तणनाशक कशासाठी? तणनाशक हे आर्बीसाइड असल्यामुळे ते ताबडतोब जमिनीवर पडले की न्यूट्रल होतात आणि मुळं कुजल्यामुळे जीवसृष्टींचा हा सगळा बाजार कुठे होईल? बेडवर होईल. आणि जीवसृष्टी आपण जीवशास्त्र शिकतो ना विज्ञानमध्ये, जसं गांडुळाचा अभ्यास घेतो. गांडुळ काय आहे? गांडुळ हे जीव आहे, मोठा जीव आहे. गांडुळ काय खातो? माती खातो आणि निष्ठा त्याची मातीसारखीच पडते. पण त्याच्यात गर्भाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय झालं? गांडुळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. कोणाचा मित्र आहे? शेतकऱ्याचा मित्र गांडूळ आहे. शेतकऱ्याचा मित्र सर्प आहे. पण ही गांडूळ आणि सर्प जर शेतकऱ्याचे मित्र असले तर आपल्याला बेड तसेच ठेवायचे. बेड हे संवर्धन करतंय गांडुळाचं, बेड हे संवर्धन करतंय जमिनीचं. म्हणजे एवढी का खंगळलं का मोठा पाऊस पडला, पाणी निघून जाईल आपला बेड असल्यामुळे. आणि बेड असल्यामुळे खालच्या ओढीतून पाणी निघाल्यामुळे आपली जमीन खगळेल का? मग आपली जमीन तशीच सुरक्षित राहील. म्हणून प्रत्येकाच्या घरी आई वडिलांना हाच संदेश द्या की बाप्पा हो, आपण शून्य मशागत तंत्रज्ञान घेऊया. आणि तुम्ही सर्व 8वीच्या वर्गात आहे का आता? मोठ्यानं नको बोलू बाळा, पण 8वीच्या वर्गात आहे तुम्ही. हा 8वीचा सर्व वर्ग आहे ना? मग 5वी, 6वी, 7वी, 8वी. आता तुम्हाला हे सगळं कळलंय की काय शून्य मशागत तंत्रज्ञान आहे. इथपर्यंत तुम्ही समजले. आता इथे कापणी आहे, इथं कापणी आहे, उपटणी नाही. बेड एखादा पाडला तो मोडायचा नाही, तो तारायचा आहे. बरोबर सांगितलं. आणि तारणे म्हणजे जमीन भूमाता संरक्षण, भूमातेचं संवर्धन. संवर्धन म्हणजे काय? जतन.
संवर्धनचा अर्थ काय मराठीमध्ये? जतन करणे. आणि भेटचं जर जतन करून ठेवलं तुम्ही तर नक्कीच जीवसृष्टी जतन होईल. भूगर्भातली म्हणजे जमिनीतल्या भूगर्भामध्ये, बेडमध्ये, पोटामध्ये सगळे जीवाणू जे डोळ्याला दिसत नाही, आपल्याला दिसतोय प्राणी फक्त एकच, तो गांडूळ, बाकीच्या डोळ्यांना दिसणारी, आणि ती उत्पादनास जमीन सुपीक करण्यास फार मोठी मदत करतात. म्हणून तुम्हाला हा एक अभ्यास शून्य मशागत तंत्रज्ञानाचा दिला मी, की तुम्ही घरी जाऊन जवळ एवढा जर संदेश दिला आपल्या आई वडिलांना की बाप्पा ही जमीन एकदाच नाही. जमीन नांगरल्यामुळे काय होतं? जीवसृष्टी मरून जातात, जीवांचे वाढेचे वाढे मरून जातात आणि मग जमीन नापीक होते. आणि जास्त नांगरणीमुळे, नरम झाल्यामुळे अतिचा जर पाऊस पडला तर ओघळ पडतात जमीन. ओघळ म्हणजे काय? नाल्या, छोट्या नाल्या, ओघळ पडतो आपण. आणि जमिनीचा पोत कुठेतरी एखाद्या मार्गाला, जमिनीचं रक्त, जे गढूळ पाणी म्हणजे जमिनीचं रक्त, गढूळ पाणी जे असतं ना ते जमिनीचं रक्त आहे, ते कुठेतरी एखाद्या नाल्यामध्ये आपल्याला लोटेचे लोटे दिसतात. पण कशाचे दिसतात? गढूळ पाण्याचे. पण ते कोणाचं रक्त आहे? आपल्या काळ्या आईचं. आणि मग काळ्या आईचं रक्त थांबवण्याकरता, काळ्या आईवर न अत्याचार करता म्हणजेच नांगरणी बंद करायची आपल्याला. एकेकाळी नांगर चालत होता, पण बळीरामांचा नांगर होता. आज जमिनीमध्ये काही शिल्लक राहिला नाही, मुळे शून्य मशागतीची आपल्यावर पाळी आली. म्हणून तुम्ही काय करा, हा संदेश घरी द्या आणि हा संदेश आई वडिलांना सांगा.